मी पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान भेंडकर विपक्ष अष्टविनायक ओळे पहिली जोडी. यस लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती मिथून दापोलकर. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी स्टॅकिंग एंडला हितेन भोईर आणि एका बाजूने आयुष भगत. मागच्या सामन्याचा सामनावीर हितेनला आपण पाहत आहे त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला. फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आतली कडा घेतली. बॉल चाला शॉट फाईन लेगला. क्विक थ्रो झाला निलेश गायकवाड यांचा. तिथे मात्र डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित संधी मिळाली असती की बहुना एखादा रिझल्ट आला असता. परंतु रन कंप्लीट झाली. दोघांमध्ये चांगलं ताणमेळ चांगलं कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. हितेन आणि आयुष भगत हे दोन खेळाडू. एक रन आली. पहिली सिंगल हितेनच्या खात्यामध्ये. पहिली सिंगल आपण पाहताय तर भेंडका संघाच्या अकाउंटमध्ये आली. एका रनने मात्र स्कोर कार्ड हलतं केलं. अगदी आपण पहिला मागचा सामना जिंकत आजच्या रात्रीमधल्या शेवटच्या फेरीमध्ये प्रवेश केला तो म्हणजे जरीमरी खोपटे टीमने. क्षितिज राज या जोडीनं मात्र खरं तर या स्पर्धेमध्ये राज केलंय. ऑन साईडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केला. गती होती चांगली. टप्पाही चांगला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा अगदी आपण पहिला बाउन्स देखील झाला. आतमध्ये आला. मधल्या यष्टीवरून निघून गेला. त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. मिथून दापोलकर त्याच्याकडे व्यावसायिक क्रिकेटचा देखील अनुभव आहे. तालुका हाफ लेवल क्रिकेट असेल RPL तर PPL अशा भरपूर स्पर्धांमध्ये त्याचं योगदान चांगलं राहिलं आहे. आणि एका बाजूने भेंडकर टीम म्हटलं की नेहमी संघर्ष. डॉट बॉल. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. रॉकस्टार प्रवीण गायकर या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेताना स्क्वेअर लेगमध्ये हा फटका चालला. तिथे फिल्डर नाही आहे. त्या ठिकाणी मात्र हा चौकार मिळाला. शेवटच्या बॉलवरती जशी सुरुवात मागच्या सामन्यामध्ये मिथूननं केली होती. मागच्याही सामन्यामध्ये त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या आणि इथेही आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6. सुरुवात चांगली झाली. ओळे संघाची मधून विकेट गेलेला नाही आहे परंतु अजूनही हितेन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्याबरोबर आयुष आहे. त्यामुळे मोठं टार्गेट होऊ शकतं या पहिल्या सत्रामध्ये. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारीला झाली आणि तमाम हिंदुस्थानामध्ये दिवाळी साजरी झाली. प्रत्येकाने हा आनंद उत्सव साजरा केला. आणि इथे आपण पाहताय फर्स्ट ओव्हर कंप्लीट. टोटल धावा स्कोर कार्डवरती आल्या त्या ठिकाणी 6. सेकंड ओव्हरमध्ये अभिजित म्हात्रेला आपण पाहताय या षटकामध्ये या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना. सेकंड ओव्हर आहे आणि समोर आयुष भगत. व्हाईट बॉल या ठिकाणी पहिला त्याने फेकला आणि एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल 7 वाढ. आपण पहिला 7 धावा. रुचिर टेक्निकल ऑपरेटर 24 इव्हेंटचे संपूर्ण कॅमेरामन त्यांचं कौतुक करायला की जे हाईटला त्यांना किती थंडी लागत असेल ते त्यांचंही काम तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्पर्धेचा क्षण आणि क्षण त्याने कॅमेरामध्ये कैद केला आहे. त्यांचं योगदान तेवढंच चांगलं. लेट कटचा प्रयत्न होता. अभिजितचं हे षटक आहे. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. त्यानंतर कमबॅक
हा डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. चला पंचांशी आपण वाद घालू नका प्लीज. सर्व संघांना सूचना, सर्व खेळाडूंना सूचना राहील या स्पर्धेनिमित्ताने. थोडे शफल झाले होते खेळाडू, कदाचित हा निर्णय बॉलरच्या खरंतर दिशेने दिला. ओव्हर द विकेट अभिजितचा हा चेंडू. रिव्हर्सचा प्रयत्न होता, लाऊड ऑफी झाली आहे, दबाव क्रिएट करायचा होता त्या ठिकाणी फलंदाजावरती. आणखीन एक डॉट बॉल. अष्टविनायक ओवळे संघाने आज संपूर्ण स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली. आज बॉलिंग डिपार्टमेंट त्यांचा आपण जर पाहिलं तर दमदार राहिला आणि एका बाजूने मागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी करतर धावा वाचवल्या निलकंठच्या उल्वे संघासोबत. पहिल्या इनिंगमध्ये मोठं टार्गेट त्याने सेट केलं होतं. भेंडकर संघ मैदानामध्ये खेळत असताना त्यांना धावा बनवाव्या लागतील. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करावं लागेल. इथे अक्रॉस द लाईन मागे आली, हा फटका चालला स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये टिपलाय, झेल संपलाय. आयुष भगत या खेळाडूचा खेळ. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करताना भेंडकर टीमला. या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झाला. कदर पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला टार्गेट बनवावं लागेल. या ठिकाणी ओवळे संघासमोर किमान 30च्या आसपास पोहोचावं लागेल. ते टार्गेट खरं तर फायटिंग टोटल राहील या ठिकाणी भेंडकर टीमसाठी. ज्या भेंडकर संघाने पहिल्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळाले, ते जास्त धावा केल्या होत्या, त्या संघाला मात्र इथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचे. अभिजितचं हे षटक आहे. अभिजितने आतापर्यंत या षटकामध्ये बॉल टाकले 3, धावा खर्च केल्या फक्त 1, गडी बाद केला 1. नवीन फलंदाज यश भोईर या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती पण येताना त्याला पाहत आहे. ते सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल, निर्धाव चेंडू. क्या बात आहे. अभिजितचंही कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी आपण पाहत आहे आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती स्थिरावली तुम्हाला पाहायला मिळेल. ती म्हणजे त्या ठिकाणी पाहत आहे खरंतर 7 धावा. कधी कधी बाय मिळाली, विश्रांती मिळाली, थोडासा खेळ थांबतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मैदानामध्ये यावं लागतं. त्यामुळे थोडासा आपण पाहिलं ॲडव्हान्टेज या ठिकाणी ओवळे संघात देखील मिळाला रनिंग मॅचचा. आणि इथे आपण पाहत आहे त्यांचंही उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. बॅकफुटला आले, एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने हा फटका होता. स्वीप कव्हरला डीपमध्ये झेल टिपलाय आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करताना जय हनुमान भेंडकर या टीमला. ग्रामपंचायतचे सरपंच दीपकदादा भोईर, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत. या आपण अतिथी मंचावरती दमदार असे व्यक्तिमत्व. अभिनंदन, तुमचंही शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि खरं तर तरुणांचा ताफा त्यांच्या नेहमी सोबत असतो, असे हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व दीपकदादा भोईर यांचं मनपूर्वक स्वागत. 7 धावा, 2 खेळाडू बाद झाले आणि इथे देखील आपण पाहिला स्विंगानं मिस, लाऊड ऑफी झाली. आणि याही वेळा आपण पाहिला हे कमबॅक. दुसऱ्या षटकामध्ये खरं तर धाव खर्च केली फक्त आणि फक्त 1, गडी बाद केले 2. एकदा जोरदार होत्या अभिजितच्या खरं तर ओव्हरसाठी आणि तीही वाईटच्या स्वरूपात रन खर्च केली. 2 षटकं टाकली, फक्त 7च धावा धावफलकावरती आल्या, गडी बाद केले 2. चला शेवटचं षटक आहे. ओवळे टीम फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपल्याकडे बॉलर शोधायची गरज नाही, तुमच्याकडे रेडी आहेत निलेश गायकवाड, त्यामुळे जास्त विचार करू नका, फिल्डिंग लावून घ्या. तिसऱ्या षटकाची जबाबदारी निलेश गायकवाड यांच्याकडे येईल, कारण 2 सामन्यामध्ये लगातार सामनावीराचा पुरस्कार त्याने पटकावला. खरं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला, ॲज अ बॉलर म्हणून मालिकावीर सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ज्या खेळाडूला मिळाली तो रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल जसकार यांचा मी आवर्जून उल्लेख करील. स्वतः चांगले बॉलर आणि बॉलिंगच्या जोरावरती खुल्या गटामध्ये सुप्रीमोसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना मालिकावीराचं पारितोषिक मिळालं होतं. हा देखील एक मोठा खरं तर उल्लेखनीय त्यांची कामगिरी राहिली आहे. म्हणून आजही प्रत्येकाच्या मनामध्ये ते अजरामर आहेत. सुधीर दादा तांडेल यांना आपण आवाजचा उल्लेख करू. रायगड एक्सप्रेस जसकार ते गावाला बिलॉंग करतात, उरण तालुक्याच्या. चला स्पीडअप करा प्लीज.
ओले टीम सूचना आली त्याला अभिजित थोडंसं गैरगर अजित फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं षटक आहे आणि समोर आपण पाहता हितेन भोईर कॅप्टन सरसेनापती या संघाचा. त्याला आता इथे मात्र सर्व सूत्र आपल्या हातात घ्यावे लागतील आणि आक्रमण करावं लागेल. मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 30च्या आसपास जर पोहोचला त्या ठिकाणी बेंडकर संघ फाईट केली जाऊ शकते. पहिला बॉल फ्लाईट दिली होती अगदी फुलर लेनचा होता आणि तिथे मात्र सिंगल आली. दुसरा रनचा कॉल धोका खतरा आणि इथे मात्र विकेट रन आउटच्या स्वरूपात बाद होईल. मैदानाच्या आतमध्ये हितेन भोईर हा खेळाडू. बिग विकेट डाऊन. मोठा धक्का बसतोय मैदानामध्ये बेंडकर टीमला. थोडासा त्या ठिकाणी आपण मला टेन्शनमध्ये आला पण तू थांबून इथे स्ट्राईक रोटेट झाली नसती. आठ धावा धावफलकावरती आणि इथे आपण पाहिलं रनआउट हितेन बाद झाला त्यामुळे आता प्रेशर वाढेल. खरं तर बेंडकर संघामध्ये नवीन आलेला खेळाडू रोमेश ठाकूर त्या ठिकाणी मैदानामध्ये आलाय. रोमेश ठाकूर या ठिकाणी पाहत आहे. खरं तर बादशाह ग्रुप या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतोय. यावेळेस आपण पाहिला धीम्या गतीचा लाऊड अपील. अंपायर सांगतात हाईट फॅक्टर जास्त खरं तर उंची घेतली त्यामुळे लेग बायची रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. त्या ठिकाणी बॅटिंग करताना टीम बेंडकरला पहिल्या ओव्हरमध्ये 6 सेकंड ओव्हरमध्ये 1 आली आणि इथे बघा पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती. बॉल टप्पा पडल्यानंतर थाय पॅडवरती लागला. अगदी उजव्या पायाच्या मांडीला बॉल लागला त्यामुळे हाईट फॅक्टर पंचांनी ग्राह्य धरला आणि अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून प्रशांत बांदिवडेकर त्या ठिकाणी आहेत. एका बाजूने प्रीतम पाडीसर नंदू पाटील 3 ऑफिशियल पंच वेट अँड वॉच. हा फटका खेळायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. व्हेरिएशन निलेश गायकवाड यांच्याकडे. त्याने मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत हे तिसरं षटक त्याने फेकलंय. तिसरं षटक मार्ग असं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली अष्टविनायक ओळे संघाकडून त्यांच्या माध्यमातून. इथे क्लीन बॉल दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉइड. रोमेशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. रन षटक 1 विकेट. दुसऱ्या सामन्यामध्ये 1 रन 1 विकेट म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं हे तिसरं षटक आणि इथे देखील आपण पाहिलं आता 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. 2 धावा नाही एकच लेग बायची रन आली एक ती म्हणजे खतर अवांतर राहील. फक्त 1च रन या षटकामध्ये 4 बॉलमध्ये खर्च केली आहे. थोडासा प्रेशर आता प्रचंड म्हणावं लागेल. हा प्रेशर वाढलाय. फलंदाज धीरज बाद झाला. रोमेश आहेत मैदानामध्ये. मृगंग ठाकूर इथे आलेत. ऑन साइडला स्लॉट मध्ये आलाय बॉल त्याला मात्र पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये मिड विकेटच्या बाहेर आलाय हा षटकार. 6 धावा. ज्याने निलेश गायकवाड यांच्या अगेन्स्ट मोठा फटका मारला मृगांक ठाकूर. कौतुक करावं लागेल त्याचंही. मृगांक ठाकूर हा खेळाडू मृगांक ठाकूर यावेळेस त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. इथेही आपण पाहिला इनसाइड आउट बॅक टू द बॉलर हा फटका होता. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये अजित आहे त्या ठिकाणी आणि तिथे मात्र फिल्डिंग चांगली. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 17 धावा स्कोर कार्डवरती आल्या. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये कराच्यात 18. मागच्या सामन्यामध्ये इक्वेशन सेम होतं. खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी ओळे संघाला तेच इक्वेशन पुन्हा एकदा या मॅचमध्ये आलंय. मैदानाच्या आतमध्ये भेंडकर संघाच्या अगेन्स्ट ओळे संघाला. चला लगेचच भेंडकर टीम आपला फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि पहिली आघाडी जोडी मैदानाकडे पाठवा.
खरं तर ऐकायला मिळाला प्रथमेश लगाटे याच्यासोबत त्यांचं लग्न झालं, परंतु हा आवाज अजरामर राहील. त्या वयाचा 10 ते 12 वर्षाची होती. आणि खरं तर तो संगीत तुम्ही आणि त्या खरं तर कार्यक्रमाचे जे होते जेवढे गायक आर्या आंबेकर असेल, प्रथमेश असेल, खरं तर त्यांचा आवाज आज प्रत्येक कार्यक्रमात दुमदुमतोय. 18ची गरज आहे. 18मध्ये चला बादशाह ग्रुपचे संगीत प्ले करा आपण. यस, क्या बात आहे. ट्रॉम्बे संघाविरुद्ध 6 ट्रॉम्बेमध्ये. चला चेंडू द्या लवकर मैदानामध्ये, वेळ होतोय. प्लीज आयोजक चेंडू द्या चॉईस करायला. अजितला बॉक्स पाठवून द्या लवकर. चला खरं तर हा बॉल चॉईस हा एक महत्त्वाचा विषय, कारण रोहित घरतने बॉल चॉईस केले होते कधी धाकटी धुईच्या, आणि त्याने काय फलंदाजी केली होती, अफलातून फलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये आय थिंक 22, दुसऱ्या मॅचमध्ये 24, तिसऱ्या मॅचमध्ये 36, अशा एकूण काहीतरी 82 धावा त्याच्या नावावरती राहील आणि 5 विकेट म्हणजे 107 पॉईंट त्याच्या नावावरती. 18 बॉल 18 धावा. अजित आणि अभिजित ही जोडी मैदानामध्ये आहे. दोघांच्या खरं तर नावामध्ये आपण जर पाहिलं जीत आहे, अभिजित आणि अजित, हा एक चांगला योगायोग खरं तर या संघासाठी राहील. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहताय एखादा मोठा उलटपेर जय हनुमान भेंडका संघ करेल का या स्पर्धेमध्ये. कधी कधी काहीही घडतं. आता आम्हाला माहिती मिळाली 6 बॉलमध्ये ट्रॉम्बेच्या स्पर्धेमध्ये वचनी संघाला 2 धावा करता आल्या नव्हत्या. 6चे 6 विकेट, 6 चेंडूवरती 6 विकेट त्या ठिकाणी गमावले वचनी संघाने, आणि तो सामना त्यांना पराभूत व्हावा लागला. आजचा इतिहास आहे. अनेक असे रेकॉर्ड्स आहेत या स्पर्धेमध्ये. जवळजवळ 4 मेडन षटकं आय थिंक पराग आले असतील आतापर्यंत. त्यामुळे हा इतिहास आपण जर पाहिला मैदानाचा अतिशय वेगळा. पहिलं मेडन षटक ऋग्वेद नवापाडा त्याने केलं होतं मागच्या रात्रीमध्ये. रोहित घरतच्या नावावरती एक मेडन षटक, निलेशदा गायकवाड यांच्या नावावरती एक मेडन षटक आजच्या रात्रीमध्ये, दीपेश घरत याने एक मेडन षटक टाकलं. म्हणजे त्या 4 मेडन षटकं या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. आणि मागच्या सामन्यामध्ये अभिजितने फक्त एक वाईट टाकला. चला मॅच सुरू करा. बॉल अजून द्या. चला 2 चॉईस करायला सांगा बॉल, म्हणजे एक जरी गेला बाहेर तर लगेच मॅच सुरू होईल. चला बॉल चॉईस. 18ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्वी स्पर्धा व्हायच्या पहिल्या खरं तर पहिल्यांदा तुम्हाला नवीन बॉल, मग फुटला हरवला की वापरलेला बॉल दिला जायचा होता. आता प्रत्येक स्पर्धेमध्ये कोणत्याही क्षणाला फुटला हरवला तरी नवीन बॉल, कडक बॉल. चला लवकर अजित सामना सुरू करा. हॅलो. तर मात्र सलामीची जोडी असेल अजित मुंगाजे अभिजित म्हात्रे. प्राथमिक गोलंदाज रमेश ठाकूर पहिले षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू फेकण्यास सज्ज असेल. अगदी 10 ते 12 पावलांचा रनअप. पंतांच्या डाव्या बाजूनं हा चेंडू अगदी खोलवा टप्प्यात चेंडूला पुश केलाय. चेंडू अगदी जाईल. थर्ड मॅन रिझर्व मध्ये येतो या पहिल्या चेंडूवरती. हा चौकार. डीजे ऑपरेटर पहिल्याच चेंडूवरती लगावलाय चौकार. आणि खरं तर दाखवून दिलंय की मात्र धावसंख्या जरी कमी असली तरी मात्र आम्ही हलक्यामध्ये घेणार नाही. या पुढचा चेंडू स्विचिटचा फटका अगदी दुधारी तलवार पुढच्या चेंडूवरती वापरली गेली, मात्र फटका ठरला असफल. बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाही. निर्धाव चेंडू झाली सांगता. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. रमेश ठाकूर संघर्ष केला जाईल, मात्र तेवढ्या धावा नाहीये धावफलकावरती. आपण विचार केला फक्त 18 धाव्या करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि या धावा जर 30-35 असत्या तर सामना निश्चित रोमांचक झाला असता. पुढचा चेंडू हा चेंडू गुडघ्यावर बसून चेंडू फेकून दिलाय. अगदी काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये जाईल चेंडू सीमाच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार.
माफ करा, षटकार आहे मात्र या चेंडूवरती. हा मात्र षटकार येतोय, म्हणजे पहिल्या चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा फेकला, त्याच्यानंतर आला हा बिगिट षटकार. अगदी पहिल्याच षटकामध्ये सामना फिनिश करण्याचा मानस असेल अजित मुंगाजी. यंदाच्या मोसमामध्ये खूपसा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज अगदी त्या टचमध्ये फलंदाजी करताना सातत्याने चांगली फलंदाजी केली आहे आणि आजच्या संपूर्ण रजनीमध्ये काय जबरदस्त फटकेबाजी करताना दिसतोय. प्रत्येक सामन्यामध्ये चमकला खेळाडू रोमेश ठाकूर पुन्हा एकदा तयार. घोटण्यावर निश्चित बसून हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पॅडला चेंडू आदळला. स्लिप मध्ये निश्चित चेंडू गॅदर केला गेलाय. लेग बायच्या स्वरूपात मिळाली एक धाव, एक धावाने स्ट्राईक रोटेट झाली, एक धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 11च्या घरात. 7 धावांची अद्याप आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 2 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. पहिले षटक मार्गस्थ रोमेश ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूत चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूत एक विकेट षटकार आणि त्याच्यानंतर लेग बायच्या स्वरूपात मिळाली एक धाव. आता मात्र स्ट्राईक एंडवरती असणार अभिजित म्हात्रे. खरं तर या संघाचा सरसेनापती तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड फलंदाज असेल. हा चेंडू जबरदस्तीने भिरकावून दिलाय. गल्ली पॉइंट रिजन मध्ये चेंडू अगदी जाईल, सीमारेषा लगत फील केला जातोय आणि जोपर्यंत उचलून फेकेल तोपर्यंत मिळाल्यात 2 धावा. 2 धाव्याने संघ जाईल आता मात्र 13च्या घरात. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. 5 धावांची अद्याप आवश्यकता असेल. या शेवटच्या चेंडूवरती MS धोनी स्टाईलमध्ये सामना फिनिश केला जाईल की मात्र पुढच्या षटकामध्ये निश्चितच विजयी घोडदौड कायम राहते मात्र पाण्यायोग्य असणार आहे. हा चेंडू बॅटची कड घेतले, चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये, दन 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 करत येतोय मात्र हा चौकार. सतरा धावा लागल्या धावफलकावरती. आता फक्त औपचारिकता बाकी असलेल्या सामन्यामध्ये 1 धावेची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये. चला खोपटे संघाचा संगणक आपण यायचंय त्वरित व्यासपीठावर नाणेफेकीसाठी. हा सामना जवळजवळ अष्टविनायक ओवळे संघ जिंकलाय, तर याच्यानंतर होणार लढत असेल अष्टविनायक ओवळे विपक्ष खोपटे या 2 संघादरम्यान. 12 चेंडू 1 धाव्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज साहिल ठाकूर. 1 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 17 धावा लागल्यात. 18 धावांचं समीकरण होतं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठून काढल्या आणि अगदी या सामन्याची हवा काढून टाकली फलंदाजांनी. चेतन, अभिजित म्हात्रे, त्याच्यानंतर अजित मुंगाजी. काय जबरदस्त फटकेबाजी आजच्या रजनीमध्ये केली आहे दोन्ही फलंदाजांनी. खरं तर अजित मुंगाजी चमकला आजच्या संपूर्ण रजनीमध्ये. कालच्या रात्रीमध्ये आपण विचार केला, रोहित गुरुदास घरत काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे. हा चेंडू चांगला फटका, स्वतःच्या फलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न निश्चितच सफल ठरला. 1 धाव मिळाली आणि शिक्कामोर्तब केलाय विजयावरती हॅलो अष्टविनायक ओवळे संघाने. चला, खोपटे टीमचा कॅप्टन आणि ओवळे टीमचा कॅप्टन आणि अभिनंदन टीम ओवळे, हार्ड लक भेंडकर टीम. या सामन्याचा सामनावीर असेल